शेतकरी बंधूंनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना मित्रांनो, डॉक्टर किसानचं फेसबुक पेज असेल, इंस्टाग्राम पेज असेल, त्याला देखील फॉलो करा. कारण नवीन नवीन माहिती आणि बऱ्याचशा पिकांचं जे संगोपन कोणत्या काळात कसं केलं पाहिजे त्याचे छोटे छोटे व्हिडिओ इंस्टा पेजला आणि फेसबुक पेजला आहेत, तिथं तुम्ही फॉलो करा. आजचा व्हिडिओचा विषय, युट्यूबवर तुमचं प्रेम आहेच, परंतु सांगायची महत्त्वाची गोष्ट फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला देखील त्या ठिकाणी फॉलो करा. व्हिडिओचा विषय महत्त्वाचा विषय आहे पावसाळ्यात किंवा पाऊस पडल्यानंतर टोमॅटो पिकात 20 ते 35 दिवसात जास्तीत जास्त फुटवा मिळून फुलांची संख्या आपल्याला मिळवता आली पाहिजे, सेटिंग करता आलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे नागाळे व जैविक करपा येऊ न देता फुटवा मिळवणं जास्तीत जास्त, त्याचप्रमाणे फुल सेटिंग, अशा संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आपल्या सोबत शेतकरी आहेत ज्यांचा प्लॉट किती दिवसाचा आहे, व्हरायटी कोणती, त्यांचं नाव जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. राजभाऊ साहेब वामन तिडके. मोठ्याने बोला. राजभाऊ साहेब तिडके, वडनेर बैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. तुमचा मोबाईल नंबर? 9881382676. कुठली व्हरायटी आहे? आर्यमान व्हरायटी. आर्यमान. किती दिवस झाले लागवड करून? आज 20वा दिवस आहे. आजूबाजूला तुमच्या बरोबरच्या लागवडीत काय अनुभव आला? टेम्परेचर मध्ये बरेचसे प्लॉट गोळा होऊ राहिले, त्या तुलनेत आपला काहीच नाहीये. तर आपल्याला आता एखादा अर्ध टाकू दिसतं, नाही तर दाखवायला पण नाही. आता आपल्याला फुटवा मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे या ज्या बगला निघतायत छोट्या छोट्या, या अधिक जोमाने निघून जास्तीत जास्त फुटवा आपल्याला आता पुढच्या 15 दिवसात मिळवायचा आहे. व्हिडिओचा विषय तो आहे. परत एकदा तुमच्याकडे येतो की तुम्ही डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता? 3 वर्ष झाली. भोपळ्याचा पण प्लॉट रजिस्टर होता, तर त्याच्यात 5000 कॅरेट निघाली होती दुधी भोपळ्या. हो. त्याच्यानंतर मागच्या वर्षी पण होता पावसाळ्यामध्ये. टोमॅटो नाही, भोपळाच होता. टोमॅटोचं फर्स्ट इयर आहे. टोमॅटोचं फर्स्ट इयर आहे. म्हणजे दुधी भोपळ्यात चांगला अनुभव आल्यामुळे तुम्ही टोमॅटोकडे वळाले आणि डॉक्टर किसानकडे रजिस्टर केलं. हो. नक्की शेतकरी बांधवांनो, 2 वर्ष दुधी भोपळ्यामध्ये भरघोस उत्पादन त्यांनी मिळवलं, एकरात 5000 कॅरेट पर्यंत. तर आपला व्हिडिओचा विषय आहे, या स्टेजला झाड जास्त न वाढता, झाडाला प्रत्येक पेऱ्यातील अंतर न वाढता जास्तीचा फुटवा मिळवायचा आहे. त्याचप्रमाणे यावेळेस अवकाळी पाऊस येणार, ऊन पडणार, पानं ओले असणार, जैविक करपा त्या ठिकाणी येणार, बॅक्टेरियल ब्लाइट येऊ शकतो, त्याचप्रमाणे पानावर नागाळे येऊ शकते आणि त्याच्यामुळं आपलं झाड रोगजन्य होऊन त्या ठिकाणी उत्पादनामध्ये पुढे जाऊन घट येते. तर आपल्याला फुटवा जर मिळवायचा असेल, साधारणतः 17-18 दिवसाला एकरी 5 लिटर फोस्ट्रोक 4 किलो कम्फर्ट सोल्युशन, नीट ऐकून घ्या, 17-18 दिवसाला 5 लिटर फोस्ट्रोक 4 किलो कम्फर्ट सोल्युशन. त्याच्यानंतर तुम्हाला 23-24 दिवसाला एकरी 1 लिटर प्लॅटिनम 4 किलो पॉवर सोल्युशन 10-40-40 आणि 10 ग्रॅम 6B. म्हणजे या प्लॉटला पुढच्या 3-4 दिवसामध्ये जर एकरी 1 लिटर प्लॅटिनम, झाडांची संख्या 5-6 हजार पाहिजे, तेवढ्या मिनिमम झाडांना 1 लिटर प्लॅटिनम 4 किलो पॉवर सोल्युशन 10-40-40 हे जमिनीतून जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 30-31-32 दिवसाला एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 5 किलो 0-60-20 500 ग्रॅम बोरान. हे 3 अन्नद्रव्य व्यवस्थापन, फुटवा, स्टम्पची जाडी आणि झाडाची प्रतिकारक क्षमता, या 3-4 गोष्टींसाठी खूप महत्वाचे 3 अन्नद्रव्य व्यवस्थापन मी सांगितले. 17-18 दिवसाला 5 लिटर फोस्ट्रोक 4 किलो कम्फर्ट सोल्युशन वरद फर्टिलायझरचं. त्याच्यानंतर तुम्हाला 23-24 दिवसाला 1 लिटर प्लॅटिनम अभिनीलचं 1 लिटर प्लॅटिनम, त्याच्यासोबत तुम्हाला 4 किलो पॉवर सोल्युशन 10-40-40 आणि 10 ग्रॅम 6B त्याच्या सॉलोन मध्ये चांगलं विरघळून घ्या. आता फवारण्या तुम्हाला मी सांगतो. 17-18 दिवसाला तुम्ही कम्फर्ट सोल्युशन आणि फोस्ट्रोक दिलं, त्याच्यानंतर तुम्हाला नागाळे येऊच नाही म्हणून फवारणी करायची जेमीझोन 250 मिली जेमीझोन 250 मिली, सनरूप 500 मिली आणि इमिडा 100 मिली. तुमच्याकडं थ्रिप्स, पांढरी माशी आणि नागाळे फिरकणार सुद्धा नाही शेवटपर्यंत. हा पहिला स्प्रे तुम्ही 18, 19, 20 दिवसाच्या दरम्यान घ्या. त्याच्यानंतर 2-3 दिवस गॅप जाऊ द्या. 2-3 दिवसानंतर तुमच्याकडे पाऊस येवो ना येवो, तिथं तुम्हाला फवारणी करायची. गेरव्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, करप्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तिथं 200 लिटरला स्पॉट किलर 250 मिली, त्याच्यासोबत Z78 500 ग्रॅम, त्याच्यात प्रोक्लेम 100 ग्रॅम तुम्ही घेऊ शकतात. असा स्प्रे घेतल्यानंतर 27-28 दिवसाला तुम्हाला फुटवा खूप मिळवायचा आहे. फुटी निघायला लागल्या, त्या झपाट्याने वाढल्या पाहिजे, तिथं तुम्हाला परत एकदा 11-44-11 या खताची ग्रेड 500 ग्रॅम, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह 500 ग्रॅम आणि झेडेलेक्स 250 मिली. नीट लक्षात घ्या. 3 फवारण्या सांगितल्या मी तुम्हाला. जेमीझोन झालं,
जेमिझोन नंतर स्पॉट किलर Z78 झालं. त्याच्यानंतर तुमची फवारणी झाली स्पॉट किलर Z78 प्रोक्लेम. आता दिवस 26, 27, 28 झाले. प्लॉट बांधणीला आला. पहिली बांधणीला प्लॉट आलेला आहे. आता जमिनीतून काय अन्नद्रव्य व्यवस्थापन कराल तुम्ही? त्या ठिकाणी झाडाचं स्ट्रेंथ पॉवर, झाडाची प्रतिकार क्षमता आणि फुटव्यांचा जोम जास्त कसा वाढता येईल, निघालेले फुटवे, प्रत्येक फुटव्याला प्रत्येक फुलाचा पंजा कसा येईल, त्यासाठी जमिनीतून तुम्हाला द्यायचंय 3 किलो 12, 6, 22 आणि 500 ग्रॅम रॅडिक्स 28, 27, 28 दिवसाला. आणि वरतून फवारणी करायची त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या. वरतून पुढची फवारणी तुम्हाला करायची त्या ठिकाणी 05234 500 ग्रॅम लिओसिन सीसीचा वापर करायचा आहे 200 मिली. कॅब्रिओटॉप हे आंतरप्रवाही बुरशीनाशक घ्यायचे 300 ग्रॅम 27, 28 दिवसाला. कदाचित झाड जास्त पळत असेल तर 24, 25 दिवसाला हा स्प्रे तुम्ही करू शकतात. सुरुवातीला जर पावसाळ्यात जे अजून 15 दिवसाने लागवडी करतील ते शेतकरी 12, 13 दिवसाला कुमानेल 500 मिली 05234 500 ग्रॅम वेस्पा 60 मिली असा एक स्प्रे त्या ठिकाणी फुटव्यांची संख्या मिळवण्यासाठी, झाडाची वाढ, पेऱ्यातील अंतर कमी ठेवण्यासाठी करू शकतात. आता 30-32 दिवसाला एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 5 किलो 060 500 ग्रॅम बोरान हे का द्यायचंय? तर तुम्हाला फुटी मिळालेले आहे. पहिली बांधणी झाली. आता पुढच्या 4-5 दिवसात दुसरी बांधणी येते. 10-10, 12-12, 15-15 फुटी मिळाले आहे. प्रत्येक फुटीमधून 2-2 पंजे तुम्हाला निघाले पाहिजे आणि ते सेट झाले पाहिजे. फुलांची संख्या वाढली पाहिजे. म्हणून तुम्ही देताय 30-32 दिवसाला एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 5 किलो 060 500 ग्रॅम बोरान. एक दिवस गॅप जाऊ द्यायचा. एक एव्हिसेंट आणि कवच फ्लो ही चांगली फवारणी, नागाळी, फळ पोखरणारी अळी, टुटा अब्सोल्युटा, त्याचप्रमाणे करपा याच्यासाठी एव्हिसेंट 24 ग्रॅम, कवच फ्लो 400 मिली. त्याच्यानंतर 3 दिवस गॅप द्या आणि ग्राफर 50 मिली 049 32 500 ग्रॅम GA 1 ग्रॅम 6B 2 ग्रॅम बोरान 100 ग्रॅम. भरपूर फुलं तुम्हाला 3 दिवसामध्ये दिसतील. आता त्या फुलांचं फळामध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्हाला 3-4 दिवसानंतर ग्राफरची फवारणी झाल्यावर तुम्हाला फवारणी करायची. त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या. तिथं तुम्हाला घ्यायचंय, तिथं नीट लक्षात घ्या 042 47 500 ग्रॅम 6B 2 ग्रॅम बोरान 100 ग्रॅम असा एक स्प्रे घ्या. त्याच्यानंतर परत 4-5 दिवस जाऊ द्या. 40-42 दिवस येईल. सेटिंग तुम्हाला सुपारीच्या आकाराचं झालेलं दिसल. तिथं एक चांगला कीटकनाशकचा वायोगो मोहेंटोडी, वायोगो 80 मिली मोहेंटोडी 200 मिली असा एक स्प्रे तुम्ही करा. मित्रांनो, जास्त पुढे जात नाही. आता प्लॉट 20 दिवसाचा आहे. याच प्लॉटचा जे शेड्यूल मी तुम्हाला 20-22 दिवसाचं सांगितलं, 17-18 दिवसापासून 32 दिवसाला हॅपी न्यूज, त्याच्यानंतर पुढे जाऊन कुठलंही अन्नद्रव्य व्यवस्थापन मी सांगितलेलं नाही. तिथं पुढे 2 फवारण्या सांगितल्या. तुम्हाला फोस्ट्रोक दिल्यानंतर जेमिझोन सनरूफ इमिडाची फवारणी सांगितली. या सगळ्या फवारण्या व्हिडिओ व्यवस्थित बघा. कितव्या दिवशी कोणत्या स्टेजला कशा पद्धतीने पहिली बांधणी आपल्याला 25 दिवसात आणायची. आता या प्लॉटला 5-6 दिवसामध्ये पहिली बांधणी येईल. त्यावेळेस फुटींची संख्या वाढवण्यासाठी 24-25 दिवसाला 1 लिटर प्लॅटिनम 4 किलो 10-40-40 पॉवर सोल्युशन आणि 10 ग्रॅम 6B नीट लक्षात घ्या. या सगळ्या सांगण्याच्या गोष्टी एकच आहे की आपल्याला एकरामध्ये कमीत कमी 2001 नंबर क्वालिटीचा माल त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि आर्यमान सारख्या व्हरायटीमध्ये शेवटपर्यंत 20व्या तोड्यापर्यंत मालाने साईज सोडली नाही पाहिजे. बरेचसे शेतकरी म्हणतात 3-4 तोडे झाल्यावर माल बारीक पडतो. तो आपल्याला बारीक पडू द्यायचा नाही. शेवटपर्यंत 55, 58, 60 दिवसाला प्लॉट सुरू होतो. 100व्या दिवसापर्यंत त्या ठिकाणी तोडा आपला सुरू असतो. 120 दिवसापर्यंत तोडा सुरू असतो. तिथपर्यंत 1 नंबरचा क्वालिटीचा माल आपल्याला किमान 2000 कॅरेट एकरामध्ये आपल्याला मिळालेच पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तरच. म्हणून या पुढेही तुम्हाला मी सांगितलं होतं आणि लवकरच पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये बाजारभाव कसा असेल टोमॅटोचा, किती कमी राहील, कधी वरती जाईल, किती वाढेल, किती दिवस टिकेल, या सगळ्या गोष्टी मी पुढच्या 3-4 दिवसामध्ये या हप्त्याच्या शेवटी तो व्हिडिओ देईलच. त्याच्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.